आज आपण हायड्रोमीटरच्या साहाय्याने बॅटरीमधील इलेक्ट्रोलाइटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी चेक करतात ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम या डेमोसाठी लागणारं साहित्य, ठीक आहे, एक कॉटन वेस्ट आणि एक हायड्रोमीटर. या कॉटन वेस्टच्या साहाय्याने आपण एक आपली बॅटरी ती साफ करून घ्यायची, ठीक आहे. या कॉटन वेस्टच्या साहाय्याने आपण बॅटरी साफ करून घ्यायची आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रॅक्टिकलला सुरुवात करतो. सर्वप्रथम आपण या बॅटरीचे पार्ट्स बद्दल माहिती घेऊया, ठीक आहे. हे आहे नेगेटिव्ह टर्मिनल, काय म्हणता याला, नेगेटिव्ह टर्मिनल. हे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल. या नेगेटिव्ह टर्मिनलला जी प्लेट असते त्या प्लेटचं नाव आहे स्पॉन्जी लीड. त्या स्पॉन्जी लीडच्या मटेरियल पासून ती प्लेट बनलेली असते, बरोबर. हा, आणि हे जे पॉझिटिव्ह टर्मिनलचं जे मटेरियल आहे ते मटेरियल असतं प्लेटचं लीड पेरॉक्साईड, बरोबर. ही जी कॅप असते याला फिलर कॅप म्हणतात. कोणती म्हणता, फिलर कॅप. आणि हे जे पूर्ण याला म्हणतात कंटेनर, बरोबर. आणि या जो दोन प्लेट आहे, पॉझिटिव्ह प्लेट आणि निगेटिव्ह प्लेट, यामध्ये एक सेपरेटर असतो, बरोबर. त्यानंतर आपण जे हायड्रोमीटर आहे, हायड्रोमीटरच्या साहाय्याने इलेक्ट्रोलाइट कसं चेक करतात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कसं चेक करतात ते बघूया. याच्यामध्ये जे दिसतंय तुम्हाला याला काय म्हणता, फ्लोट म्हणता. काय म्हणता, फ्लोट म्हणता. आणि हे बघा इथं किती टोटल 6 सेल आहे, 1 2 3 4 5 6. आणि प्रत्येक सेलचं व्होल्टेज जे असतं 2.1 2 to 2.1 असतं. मग टोटल किती झालं, 12 to 13 वोल्ट पर्यंत यांचं व्होल्टेज असतं, बरोबर. आणि बघा हे जे हायड्रोमीटर आहे याच्यामध्ये जे तुम्हाला येलो कलर दिसतोय, येलो कलरमध्ये जर याची लेवल आली, इलेक्ट्रोलाइटची लेवल आली, तर बॅटरी फुल चार्ज आहे समजायचं, बरोबर. त्याच्यानंतर जे ब्ल्यू लाईनमध्ये जर इलेक्ट्रोलाइट आलं तर ती जी बॅटरी आहे ती मिडियम चार्ज असते. आणि रेडमध्ये आली तर बॅटरी डिस्चार्ज असं समजायचं. आणि जर ते 11च्या वरती गेलं तर आपल्याला ते इलेक्ट्रोलाइट आहे ते चेंज करावं लागतं. आणि याच्यामध्ये जे इलेक्ट्रोलाइट आहे हे इलेक्ट्रोलाइट असतं, हे डिस्टिल वॉटर प्लस सल्फ्युरिक ऍसिडचं मिश्रण असतं, बरोबर. आता आपण हायड्रोमीटरच्या साहाय्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी चेक करणार आहोत. ठीक आहे, आता बघा ही आली आहे येलो लाईन मध्ये, म्हणजे याचा अर्थ ही बॅटरी काय फुल चार्ज आहे, बरोबर. ही रिडिंग याच्या साहाय्याने मोजायची. हा पहिला सेल झाला, बरोबर. सेकंड सेलची आपण मेजरमेंट घेऊ. बघा हा सेकंड सेलची मेजरमेंट बघा, रेड झोन मध्ये आली की नाही, याचा अर्थ बॅटरी डाऊन आहे, डिस्चार्ज आहे, बरोबर. हा सिंगलच्या, हा सिंगल सेल, याचा अर्थ डिस्चार्ज आहे. बघा ही ब्ल्यू मध्ये येते, म्हणजे याचा अर्थ हा जो सेल आहे तो मीडियम चार्ज मध्ये, बरोबर. बघा रेड मध्ये आले, याचा अर्थ हा जो सेल आहे तो डिस्चार्ज झालेला आहे. बघा याचं काय कंडिशन आहे, हे पण रेड मध्ये, बरोबर. याचा अर्थ हा सेल पण डिस्चार्ज झालेला आहे. बघा याचा अर्थ काय, मीडियम चार्ज आहे, बरोबर.
अशा प्रकारे आपण हायड्रोमीटरच्या सहाय्याने स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशी चेक केली जाते ते आपण बघितलं आहे.